Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning. Okay, we are learning second chapter, that is forms of a business organization. So आपण कोणता चॅप्टर बघतोय? सेकंड चॅप्टर, forms of a business organization. So in that, up to last lecture we already cover 2 bits. So main 2 bits जे आहे, if you know the syllabus, okay. In that, up to last lecture we already covers 2 bits. First one is sole proprietorship and second is joint Hindu family. हे दोन फॉर्म आपण लर्न केले. So in this today's lecture we are going to learn third and fourth bit, that is a partnership and kinds of a partner. So in that lecture we are going to learn these 2 bit, partnership and kinds of a partner. So introductory part कसा आहे, छोटा आहे, पण हे बाकीचे जे फॉर्म्स आहेत ते मेन आहेत. सो त्या बाकीच्या फॉर्म्स मध्ये आपण सोल प्रोप्रायटरशिप हा कव्हर केलाय, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस हा बीट पण आपण कव्हर केलाय. सो इन दॅट लेक्चर वी आर गोइंग टू लर्न पार्टनरशिप अँड काइंड्स ऑफ अ पार्टनर. So partnership, this word is familiar with you or you are familiar with this word. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे वर्ड पार्टनरशिप, हे आपण डेली लाईफ मध्ये कधीतरी ऐकलेत. Yes, ma'am. ओके, सगळ्यांनी Yes. ऐकलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. So in that lecture we are going to learn this partnership form in detail. So partnership meaning 2 or more people comes together and decide to start the business. पार्टनरशिप काय असतं, ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पीपल काय येतात, तर ते त्यांच्या आयडिया शेअर करतात आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात. So in that 2 or more people comes together and decide to start a business. So this is called a partnership. So why we need to learn the partnership? Because we already learned 2 bit, that is a sole proprietor and joint Hindu family business. जर आपल्याला माहिती की जर सोल प्रोप्रायटरशिप मध्ये काय सांगितलंय की एकटा माणूस काय करू शकतो, स्वतःचा बिझनेस तिथं क्रिएट करू शकतो, फॉर्म करू शकतो आणि रन करू शकतो. मग त्यानंतर आपण काय बघितलं, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस बघितला. मग हे 2 फॉर्म ऑलरेडी एक्झिस्ट असताना आपल्याला ह्या थर्ड फॉर्मची का गरज आहे? वाय वी नीड दिस पार्टनरशिप? मोर आयडियाज येतात, म्हणजे डिफरंट आयडियाज त्यामुळे. ओके, गुड. अनदर वन. Financial support मिळतो partners. Correct. Another, why we need, another reason. So we are going to learn partnership, but त्याच्या आधी एखादी गोष्ट आपण लर्न करतोय किंवा एखादी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट आहे, मग आपल्याला तिथं काय बघायचंय किंवा काय शिकायचं असतं की ही गोष्ट का आली. जसं की सोल प्रोप्रायटरशिप हा बिझनेसचा फॉर्म होता, मग त्याच्यामध्ये समथिंग काहीतरी ड्रॉबॅक्स असतील, त्यामुळे तर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस ह्याच्याकडे आपण बघितलं. तो जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस मध्ये पण समथिंग ड्रॉबॅक्स असतील, त्यामुळे आपण नेक्स्ट फॉर्म कोणता बघणार आहोत, पार्टनरशिप. So why we need to form, why we need to learn the partnership? Because partnership is an answer to overcome drawback of a sole proprietorship and joint Hindu family business. जसे की प्रत्येकाचे आपण ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लर्न केले,
सो समथिंग ऍडव्हान्टेज पण आहेत सोल प्रोप्रायटरचे, जॉईंट हिंदू फॅमिलीचे पण सेम तसंच. पण त्या दोन्ही फॉर्म मध्ये काय आहे, सम डिसएडव्हान्टेजेस आहेत, त्यांचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत. जसं की तुम्ही आता सांगितलं की फायनान्शियल सोर्स जे आहे ते आपलं एक्सपांड करू शकतो किंवा आयडिया शेअर करू शकतो. सो these point are we are going to learn in a deep. So why we need? Because to overcome the drawbacks of other two forms. So that's why we are going to learn third form, that is a partnership. Slide is visible to all. Yes, ma'am. Okay. So partnership, the Indian Partnership Act defines the partnership as a relation between person who have agreed to share the profits of a business carried on by all or any of them acting for all. Partnership ची डेफिनेशन काय सांगितली? So according to इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, ही डेफिनेशन कुणाच्या बेसिस वरती आहे किंवा कुणी डिफाईन केलेली आहे? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. So this defines the partnership as a relation between person. पार्टनरशिप काय आहे? पर्सन्स मधलं रिलेशनशिप आहे ज्याच्यामध्ये who have agreed to share the profit of a business. त्याच्यामध्ये काय करणार आहेत ते पर्सन? जे पण काय बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल ते शेअर करणार आहे. Everyone mute yourself. So carried on by all or any of them acting for all. ह्याच्यामध्ये एकच पर्सन पूर्ण बिझनेस हँडल करत असेल आणि त्याच्याकडून बाकीच्यांना शेअर प्रोव्हाइड केले जात असतील किंवा एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल, किंवा जे पण पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत त्या बिझनेस मध्ये ते सगळी इक्वली वर्क करत आहेत. सो त्यामुळे त्यांना काय मिळणार आहे? त्या प्रॉफिट मधून शेअर मिळणार आहेत. सगळ्यांना डेफिनेशन समजली? Partnership is a relation between person who agreed to share the profits of a business. पार्टनरशिप मध्ये काय आहे? पार्टनरशिप हे एक पर्सन्स मधले रिलेशन आहे ज्याच्यामध्ये काय अग्रीमेंट झालेलं असतं की जो पण बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल तो इक्वली सगळ्यांमध्ये शेअर केला जाईल, किंवा जेवढं काय रेशो मध्ये त्यांनी मेन्शन केलंय अग्रीमेंट करताना 25%, 50%, सो 75%, ज्या काय रेशो मध्ये त्यांनी अग्रीमेंट केले त्या रेशो मध्ये त्यांना शेअर्स प्रोव्हाइड केले जातील. नेक्स्ट इज the person who have entered in a partnership are individually known as a partners. ज्यावेळेस पण पार्टनरशिप मध्ये बिझनेस केला जातो त्यावेळेस इंडिव्हिज्युअल पर्सनला आपण काय म्हणतो? पार्टनर्स. अँड कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ पार्टनरशिप. आणि कलेक्टिव्हली आपण त्या फॉर्मला काय म्हणतोय? पार्टनरशिप. सो दीज आर द बेसिक डेफिनेशन्स ऑफ अ पार्टनरशिप. And next definition is the business organization run as a partnership is called a firm. So firm आपण कशाला म्हणायचं? एखादी ऑर्गनायझेशन असती ज्याच्यामध्ये व्हेरियस पार्टनर्स. वेट फॉर 2 minutes. सो फर्म आपण कशाला म्हणतोय? द बिझनेस ऑर्गनायझेशन. सो एखादी ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत आणि ते पार्टनर सगळे त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर वर्क करत आहेत. सो त्या ऑर्गनायझेशनला आपण काय म्हणतोय? फर्म. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन. सो फर्स्ट डेफिनेशन इज partnership. This definition is based on the Indian Partnership Act. And next is a
partners definition, and third partnership definition, and fourth is a firm definition. So these are the basic definition. सगळ्यांना ह्या डेफिनेशन समजल्यात? Yes, ma'am. ओके. पार्टनर्स कुणाला म्हणायचं? The persons who have entered the partnership are is known as partners. ओके. असे पर्सन्स जे त्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहेत, पार्टनरशिप ह्या बिझनेस मध्ये ते पर्सन इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांना इंडिव्हिज्युअली आपण म्हणताना काय म्हणतोय? पार्टनर्स. अँड कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ, कलेक्टिव्हली आपण काय म्हणतोय? Partnership. ओके, पार्टनरशिप. त्यानंतर फर्म कशाला म्हणायचं? The business This organization organization runs as a partnership is called firm. ओके. एखादी ऑर्गनायझेशन आहे, बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये सगळे पार्टनर्स त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर वर्क करतायत आणि ती ऑर्गनायझेशन स्मूथली रन होती, त्याला आपण काय म्हणतोय? फर्म. नेक्स्ट इज अ silent feature of a partnership. The first silent feature is partnership, business organization, two or more person up to maximum of a 20. 10 in case of a banking firm. इथं रिक्वायरमेंट सांगितलेली आहे. जे पण जेव्हा पण आपल्याला पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा असतो त्यावेळेस स्टार्ट करताना समथिंग क्रायटेरिया असतो. तर त्या क्रायटेरियासाठी सांगितलेलं आहे किती जण लागतील एखादा पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा असेल तर मिनिमम 2 पीपल्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप बिझनेस अँड मोर पर्सन, 2 और मोर असतील तरी चालतील. पण हे जे जास्त आहेत मोर पर्सन म्हणजे अप टू मॅक्झिमम लिमिट काय सांगितलंय त्यांनी? अप टू मॅक्झिमम ऑफ 20 पीपल्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप बिझनेस. सो फर्स्ट आहे सायलेंट फीचर मध्ये रिक्वायरमेंट. सो रिक्वायरमेंट मध्ये सांगितलंय जेव्हा पण आपल्याला पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा असतो त्यावेळेस 2 पर्सन लागणार आहेत आणि 2 पेक्षा जास्त पण चालतात, पण जास्ती म्हणलं तर किती? अप टू मॅक्झिमम 20 पर्सन कॅन बी इन्व्हॉल्ड इन अ पार्टनरशिप बिझनेस. सो नेक्स्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतात. जे आपण बेसिक डेफिनेशन्स आहेत त्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतात किंवा हे जे मॅक्झिमम आणि मिनिमम जे लिमिट दिले किंवा रिक्वायरमेंट जे आहेत त्याच्यावरती पण एमसीक्यू विचारले जातात. सो नेक्स्ट सांगितलं त्यांनी 10 इन केस ऑफ अ बँकिंग फर्म. तर एखादी बँकिंग फर्म असेल तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम 10 पीपल्स ऍज अ पार्टनर म्हणून इन्व्हॉल्व होऊ शकतात आणि मिनिमम किती असतील? minimum 2. करेक्ट. मिनिमम 2 पीपल तिथं रिक्वायर्ड आहेत आणि मॅक्झिमम जर बँकिंग फर्मचा जर विचार केला मॅक्झिमम 10 पीपल आर कॅन बी इन्व्हॉल्ड इन अ पार्टनरशिप बिझनेस. So second silent feature is partnership is formed on the basis of an agreement between the concerned partners. The partnership agreement may be oral, written or implied. इथं जेव्हा पण आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस स्टार्ट करतो, whenever we start the business in a partnership, there is a something agreement or some formalities we have to complete. सो फॉर्मॅलिटीज काय असणार आहे की त्यांच्यामध्ये एखादा अग्रीमेंट करावं लागणार आहे की तुम्ही ऑफिशियली व्हेन वी आर called it is as official partner, so there is a something criteria or format to or official work to have we have to do formally or we have to do complete. So in that first point is agreement. So agreement is very important in the partnership. This agreement can be oral, written or implied. तर हे अग्रीमेंट कसं असणार आहे? ओरल पण असेल, रिटर्न मध्ये दिलेलं असेल किंवा एम्प्लॉयड मध्ये असेल. तर ह्याच्यामध्ये त्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर ना त्यांना
पार्टनर्स आपण म्हणू शकतो त्या बिझनेस मध्ये. सो पार्टनरशिप इज फॉर्मड ऑन द बेसिस ऑफ अ अग्रीमेंट. जेव्हा कधी पार्टनरशिप होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये अग्रीमेंट झालेलं असतं. मग त्या अग्रीमेंटचे ओरल असेल, रिटन असेल किंवा एम्प्लॉइड असेल. So next third silent feature is the document containing the agreement is called the partnership deed. जे पण डॉक्युमेंट आहे अग्रीमेंटचं त्याला आपण काय म्हणतोय? पार्टनरशिप डीड. तो एमसीक्यू आला तर काय लिहायचं? पार्टनरशिप डीड आपण कधी म्हणतो? Document containing the Document the containing agreement. agreement. It's called as partnership deed. ओके. असं एखादं डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये पार्टनर सोबत अग्रीमेंट झाले, मग ते किती इयर्स पर्यंत आहे त्याची इयर्स ऑफ व्हॅलिडिटी पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असणार. कोण कोण इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्या डिटेल्स तिथं असणार. त्या डॉक्युमेंटला आपण काय म्हणतोय? पार्टनरशिप डीड. Deed. Okay, next silent feature is any profit made by the partnership must be distributed among the partners in the agreed ratio. So त्या agreed ratio काय आहे की ज्यावेळेस पण एखादी अग्रीमेंट होती, मग ती अग्रीमेंट ओरल किंवा रिटन असेल तर त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की एवढ्या शेअर मी तुम्हाला देतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्यामधूनच समजा तुमच्यामध्ये जर पार्टनरशिप बिझनेस करायचा ठरवला तर तिथं काय येतील? तुमचे 2 क्लासमेट एकत्र येतील, ते एकमेकांना आयडियाज देतील. सो तिथं फायनान्शियल रिसोर्सेस जे आहेत ते अवेलेबल करून देतील. त्यानंतर जेव्हा पण आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंट मागचं कारण काय असतं? कारण वी वॉन्ट प्रॉफिट ऑन दिस इन्व्हेस्टमेंट. मग इथं ज्यावेळेस समजा इथं आपण काय करतो आहोत की इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्या मागे आपल्याला प्रॉफिट पाहिजे. मग ते किती पर्सेंट आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे हे आपण त्या एका स्पेसिफिक रेशो मध्ये तिथं विचारतो किंवा तिथं अग्रीमेंट करतो. जसं की 100% जर प्रॉफिट होत असेल तर त्या 100% मधलं ओनली 25% काय होतं ते दुसऱ्यांना 25% काय केलं जातं? आपल्या पार्टनर्सला दिलं जातं आणि किंवा 50% 75% अशा अग्रीड रेशो मध्ये काय केलं जातं ते पार्टनर्सला प्रोव्हाइड केलं जातं. लेक्चर झालं सांगा. The next silent feature is a partner cannot transfer his share to an outsider without the consent of the other partners. So इथं काय सांगितलेलं आहे की जे पण पार्टनर्स आहेत त्यांना इंडिव्हिज्युअली जे पण त्यांनी अग्रीमेंट केले त्याच्यानुसार शेअर्स मिळणार आहेत प्रॉफिट झाल्यानंतर. बट हे जे शेअर्स आहेत ते आउटसाइडर पार्टनर्सला मिळणार नाहीत. सो फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमेट मधून एक्झाम्पल घ्या. जसं की अनिकेत दोशी हॅव अ आयडिया सो फॉर अ बिझनेस. सो ही आर अ लीडिंग पर्सन. देन हिज पार्टनर इज Akshay. So Akshay and Aniket both are form of partnership business. सो जे काय त्याचा 50-50% त्यांनी काय केले, कशी अग्रीमेंट केली की जे पण 100% प्रॉफिट होईल त्याच्यामधलं 50-50% काय करणार आहे आपण दोघं वाटून घेऊ. सो ते काय झालं? अग्रीड रेशो झाला. त्यानंतर सो दोषी हॅव शेअर्ड देअर पार्टनर्स शेअर अग्रीड शेअर. मग ह्यांनी काय केलं? पार्टनर्सला अग्रीड जो शेअर आहे तो अक्षयकडे ट्रान्सफर केला. त्याचा जेवढा हक्क होता तेवढा. पण इथं अक्षय कॅनॉट टोल्ड टू आउटसाइडर पार्टनर्स. आता अक्षयचा कोणतरी मित्र आहे तो त्याला नाही इन्व्हॉल्व करू शकत की ठीक आहे माझ्या नावचा शेअर आता मला त्याची गरज नाहीये मग तू माझ्या जागी तू घे असं म्हणू शकत नाही. सो आउटसाइडर जे पार्टनर्स असतात त्यांना इन्व्हॉल्व करू शकत नाही. जो काय शेअर आहे तो फक्त अक्षयलाच मिळेल किंवा दोषीला अनिकेतला मिळेल. पण आउटसाइडर जे थर्ड पार्टी पर्सन असतात त्यांना मिळणार
नाहीत. जरी अक्षयच्या अंडर ते पीपल्स वर्क करत असतील तरी पण त्यांना नाही मिळणार, कारण ऍग्रीमेंट कोणामध्ये झालंय, त्या दोघांमध्ये झालंय. शेअर्सचं इक्वल डिस्ट्रीब्युशन कोणामध्ये होणार आहे, त्या दोघांमध्ये होणार आहे. सो विदाउट पार्टनर परमिशन, आता इथं जर थर्ड पर्सनला जर समजा ट्रान्सफर करायचं असेल शेअर, तर इथं दोघांची पण परमिशन लागते. सो दोघांचं तिथं जे काय अग्रीमेंट जे आहे त्या तिथं अजून एकदा अग्रीमेंट करावं लागतं की ठीक आहे, आता मला एवढ्या अमाऊंटची किंवा माझ्या शेअरची मला इंडिव्हिज्युअली गरज नाही, तर मी माझ्या सेकंड पार्टनरला हे देऊ शकतो. तर हा बीट समजला सगळ्यांना काय आहे? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Partners cannot transfer his share to an outsider without the consent of other partners. जे अदर पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत त्यांच्या परमिशन नसताना कोणी थर्ड पार्टीला आपले शेअर्स ट्रान्सफर करू शकत नाहीत. So this is the main point in that. So next is a partnership is dissolved automatically when partnership was entered into expiry. So काही पार्टनरशिप बिझनेस असे असतात की ते स्पेसिफिक अग्रीमेंट करताना स्पेसिफिक इयर ऑफ व्हॅलिडिटी पर्यंत करतात की 10 वर्षापर्यंत मी तुला कॅपिटल प्रोव्हाइड करेन, जे काय फायनान्शियल रिसोर्सेस आहेत ते तुला देईन, त्यानंतर ना मी माझं बिझनेस स्टार्ट करेन. सो असं स्पेसिफिक इयर पर्यंत प्रत्येक पार्टनरचं अग्रीमेंट असतं. सो दिस पॉइंट इज डिपेंडिंग अपॉन अग्रीमेंटचा आहे की कशी अग्रीमेंट केली. जर त्यांनी स्पेसिफिक इयर्स ऑफ व्हॅलिडिटी पर्यंत जर अग्रीमेंट केली असेल तर तेवढेच वर्ष ती पार्टनरशिप राहील, तो बिझनेस राहील. आणि 10 वर्षापर्यंत केली असेल तर तेवढे वर्ष तो बिझनेस राहील आणि त्याच्यानंतर तो बिझनेस पूर्ण डिझॉल्व्ह होईल. और व्हेन अ पार्टनरशिप डायज और रिटायर, किंवा एखादा पार्टनर ऍक्सिडेंटली एक्सपायर झाला तरी पण ती पार्टनरशिप काय होती, पूर्ण डिझॉल्व्ह होणार आहे. तिथं ते पार्टनरशिपचा बिझनेस स्टॉप होणार आहे. और रिटायर, सो एज मुळे जर रिटायर झाले असतील तो त्यामुळे पण पार्टनरशिप हा बिझनेस काय होतो, डिझॉल्व्ह होतो. सो तिथं स्टॉप होतो. सो इच पार्टनर ऑफ द फर्म हॅज अ अनलिमिटेड लायबिलिटी. जेवढे पण पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत त्यांना अनलिमिटेड लायबिलिटी असते. सो here they have unlimited authority to do anything, or they can able to take any action at any time. Silent feature समजले सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ओके. रिक्वायरमेंट काय आहे सांगा? रिक्वायरमेंट पार्टनरशिप मध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याची रिक्वायरमेंट काय आहे? First agreement. Okay, agreement is the second point. First point is a requirement. की किती पीपल तिथे इन्व्हॉल्व होऊ शकतात? 2 or more person or maximum 20. ओके, करेक्ट. एखादा पार्टनरशिप बिझनेस मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्सन इन्व्हॉल्व होऊ शकतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्सन इन्व्हॉल्व होऊ शकतात, पण मॅक्झिमम लिमिट किती सांगितली? अप टू 20%. ओके 20% तिथे इन्व्हॉल्व होतील. जर बँकिंग फर्म असेल तर 10% are involved. ओके 10% आर इन्व्हॉल्ड. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे अग्रीमेंटचा. सो अग्रीमेंट कसे होणार आहे? अग्रीमेंट कशी होईल? Partnership is formed on the basis of agreement between the concerned persons. Okay, between concerned person, but the partnership agreement may be कशी Oral, असेल? Oral, written. written. Okay, oral, written or implied. Correct. Next, the document containing agreement is called as Partnership Partnership deed. deed. Partnership. ओके, करेक्ट. जे पण पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये शेअर्स कसा मिळणार आहे? Partner ratio. Equal. ओके,
Equal. ओके इक्वल असेल, पण आपण म्हणताना काय म्हणायचंय, ऍग्रीड रेशो, जे पण इक्वल डिस्ट्रीब्युशन सगळ्यांना होईल, बट सम टाइम 100% मधला 25% समजा त्याला द्यायचं ठरलं असेल, तर आपण त्या स्पेसिफिक ह्याला इक्वल नाही म्हणू शकत. मग तिथं प्रॉपर वर्ड काय येणार आहे, ऍग्रीड रेशो. जे पण पार्टनर्स आहेत त्यांना ऍग्रीड रेशो मध्ये त्यांचा शेअर मिळणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट कोणता सांगितला होता शेअर्स रिलेटेड? Partners cannot transfer his share to an outside without the consent of other partner. ओके करेक्ट. हा खूप मेन पॉइंट आहे. जे पण पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत त्या पार्टनरशिप बिझनेस मध्ये, त्यावेळेस त्यांचे जे काही इंडिव्हिज्युअल शेअर्स आहेत, जे काही ऍग्रीड रेशो मध्ये त्यांचे शेअर्स आहेत, ते स्वतःकडे ते घेऊ शकतात, किंवा जो पार्टनरशिप मध्ये जो मेन सध्या आता करतोय बिझनेस त्याच्याकडे राहतील. पण ते थर्ड पार्टीला ते किंवा आउटसाइडरला ते ट्रान्सफर करू शकत नाही. जर करायचे असतील तर त्यांना काय करावं लागेल, जेवढे पण पार्टनर्स इन्व्हॉल्व झाले त्या बिझनेस मध्ये त्या सगळ्यांचे परमिशन घ्यावे लागेल, त्यांचं सगळ्यांचं अग्रीमेंट घ्यावं लागेल, आणि मग ते त्यांचे शेअर इंडिव्हिज्युअल शेअर थर्ड पार्टीला ट्रान्सफर करतील. पार्टनरशिप स्टॉप कधी होईल किंवा डिझॉल्व कधी होईल? ऍक्सिडेंटली जर एखादा पार्टनर डेथ झाला तर. ओके करेक्ट. नेक्स्ट रिझन काय असेल? रिटायर झाला रिटायर झालं तर, किंवा अजून एक जेव्हा पण पार्टनरशिप हे डिझॉल्व कधी होणार आहे, जेव्हा ते पार्टनरशिप जेवढ्या वर्षाची करायची ठरली होती त्याची इयर ऑफ व्हॅलिडिटी एक्सपायर झाली, तर ते पण डिझॉल्व होणार आहे. म्हणजे एक्सपायरी डेट वरती पण डिपेंड असणार आहे किती वर्ष ते पार्टनर्स टुगेदर दे आर वर्क. नेक्स्ट पार्टनरशिप डिझॉल्व व्हेन पार्टनर्स डायस और रिटायर्स. हे 3 रिझन आहेत की पार्टनरशिप तिथं स्टॉप होऊ शकते. So each partner of the firm has a unlimited liability. Liability कशी असेल? Unlimited. Next is advantage. Advantages in that first point is a partnership is quite easily formed. Partnership कशी आहे? Partnership business करणं किंवा ते फॉर्म करणं इझी आहे. So this is the first advantage. Second, partnership can combine their capital. नेक्स्ट आपल्याला पार्टनरशिप मधून ऍडव्हान्टेज काय मिळतं, जे पण पार्टनर्स आहेत ते काय करतात, इंडिव्हिज्युअल त्यांच्याकडे जेवढं पण कॅपिटल असेल ते इन्व्हेस्ट करतात आणि तिथं बिझनेस वाढवायचा ट्राय करतात. सो जेवढा पण फायनान्शियल रिसोर्सेसचा प्रॉब्लेम इथं काय होतो, तो जो ड्रॉबॅक होता सोल प्रोप्रायटरशिप मध्ये, तर तो ओव्हरकम होतो, किंवा जॉईंट हिंदू फॅमिली मधला, की जे पण फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, तर ज्यावेळेस पण दुसरे पार्टनर्स येतील इन्व्हॉल्व होतील, तर हा फायनान्शियल रिसोर्सेसचा प्रॉब्लेम तिथं ओव्हरकम होणार आहे. सो दे कॅन कंबाईन देअर कॅपिटल इन द पार्टनरशिप बिझनेस. सो थर्ड इज each partner of the firm has a unlimited liability. जेवढे पण पार्टनर्स आहेत, तर इथं कोण एकच पर्सन लिडरशिप मध्ये नाही राहणार. जसं सोल प्रोप्रायटरशिप मध्ये सोल प्रोप्रायटर जो आहे तो कसा होता, लिडरशिप मध्ये होता, तो सगळं मॅनेज करत होता, त्याच्याकडे सगळी अथॉरिटी होती. किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस मध्ये जरी बघितलं तरी करता जो होता त्याच्याकडे अनलिमिटेड लायबिलिटी होती, की तो कधी ऍक्शन घेऊ शकत होता. पण तिथं त्या दोन्ही मध्ये एकच पर्सन लीड मध्ये होता. पण आता इथं कसं आहे, पार्टनरशिप मध्ये जेवढे पण पार्टनर्स आहेत तुमचे 20, 50, 10, त्या प्रत्येकाकडे अनलिमिटेड लायबिलिटी राहणार आहे. मग ह्या ज्यावेळेस एखाद्याकडे अनलिमिटेड लायबिलिटी असते त्याचं ऍडव्हान्टेज काय असणार आहे,
जे पण तुमचे पार्टनर्स आहेत त्या सगळ्यांकडे आता अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे अथॉरिटी की त्यांनी कधी पण ऍक्शन घेऊ शकतात किंवा ते डिस्कस करून ते तिथं तो मॅनेजमेंटचा पॅटर्न चेंज करू शकतात. मग ह्याचा अजून ऍडव्हान्टेज काय असेल? सो जे काही इंडिव्हिज्युअल पार्टनर्स आहेत ते काय करू शकतात? दे हॅव ॲबिलिटी टू डू वर्क. तर जे पण त्यांची कॅपॅसिटी आहे, जेवढी पण त्यांची ॲबिलिटी आहे वर्क करण्याची, ते मॅक्झिमम एफर्ट्स इथं या बिझनेस मध्ये फोकस करतील. कारण त्यांच्याकडे आपण काय केलेली आहे? अनलिमिटेड लायबिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. तेवढी अथॉरिटी आपण जर प्रत्येक पार्टनरला दिली तर ते इंथुजियास्टिकली इन्व्हॉल्व्ह होतील, 100% त्यांचं त्या कामामध्ये देतील आणि स्वतःच्या ॲबिलिटीनुसार कॅपॅसिटीनुसार ते काय करतील? वर्क करतील. तसं हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये कसं होतं? कर्त्याला अनलिमिटेड लायबिलिटी होती, पण जे अदर्स मेंबर होते त्यांना लिमिटेड लायबिलिटी होती. त्यामुळे तिथं जे यंग पर्सन जे होते त्यांची कॅपॅसिटीनुसार ते वर्क करू शकत नव्हते किंवा तिथं तो त्यांचा चान्स तिथं मिस होत होता. त्यामुळे इथं काय आहे? तो ड्रॉबॅक इथं ओव्हरकम होतोय की एव्हरी पार्टनर हॅव अ अनलिमिटेड लायबिलिटी. मग ते प्रत्येक जण आपापल्या कॅपॅसिटीनुसार काय करतील? 100% वर्क करतील. सो समजलं का थर्ड पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Since fourth advantage बघा, since any losses incurred by the firm is shared by all the partners. जेव्हा कधी पण बिझनेस मध्ये लॉस होतो बाय व्हेरियस रिझन, तर तो जो काही लॉस आहे ते एका पर्सन वरती न पडता ते काय होते? ते लॉसेसची रिकव्हरी आपण कसं करू शकतो? जेवढे पण पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे थोडे थोडे शेअर आपण देऊ शकतो की एवढा लॉस झालेला आहे ह्या इयर मध्ये, तर हे जे काही लॉस झालाय तो रिकवर पण करताना एका पर्सन वरती आता लोड नाही येणार. जे काही पार्टनर्स इन्व्हॉल्व झालेत त्यांना सगळ्यांकडे तो लोड डिस्ट्रीब्यूट होणार. सो सिन्स एनी लॉस इन्क्युअर्ड बाय द फर्म इज शेअर्ड बाय ऑल पार्टनर्स. जेवढे पण पार्टनर्स असतील त्यांच्यामध्ये हे शेअर केले जातील लॉस पण. नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज द business can be expanded by extending the partners. so business काय आहे? जसं की समजा तुम्ही जर पंढरपूर मध्ये आहात तर तुम्ही इथं एखादा पार्टनरशिप मध्ये बिझनेस स्टार्ट केलाय, त्यानंतर तो चांगला ग्रो होतोय, व्यवस्थित रन होतोय, मग ते दुसरे जे पार्टनर्स आहेत ते काय करतील? त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या गावामध्ये परत त्याची नेक्स्ट ब्रांच काढतील. सो ह्याच्यामुळे काय होणार आहे? अल्टिमेटली ब्रँडिंग होणार आहे. इथे सगळेजण इन्व्हॉल्व आहेत, सगळेजण स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार वर्क करतायत, 100% देतात. त्यामुळं ते बिझनेस कसा होणार आहे? एक्सपांड होणार आहे. सो तो बिझनेस थोडा थोडा वाढत परत ऑल ओव्हर इंडिया पण होऊ शकतो ड्यू टू पार्टनर्स. सो द बिझनेस कॅन बी एक्सपांडेड बाय एक्सटेंडिंग द पार्टनर्स. जेवढे आपण पार्टनर्स वाढवू, त्यांच्या व्हेरियस ब्रांचेस त्यांना आपण काढून देऊ, तेवढा आपला बिझनेस पण ग्रो होणार आहे. तर त्याच्यामधून काय होणार आहे? आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट होणार आहे. A partnership firm has a longer existence because it's not dependent on any one person. जे पण पार्टनरशिप बिझनेस आहे तो कसा आहे? जास्त काळ टिकून राहतो, कारण हे एका कोणत्या पर्सन वरती डिपेंड नाहीये. इथं सगळेच वर्क करतात आणि सगळेच जे काय प्रॉफिट होईल ते सगळ्यांमध्ये शेअर करतात. सो पार्टनरशिप फर्म हॅज अ लॉंगर एक्झिस्टन्स. जास्त काळ टिकून राहू शकतो हा बिझनेस. सो ह्याच्यामध्ये काय आहे? जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये एक ड्रॉबॅक होता की जो पण काही बिझनेस आहे तो सेम फॅमिली मेंबर, ते पण मेल मेंबर मुळे काय होणार आहे? कंटिन्यू होणार आहे. मग तिथं कंटिन्युटीचा प्रॉब्लेम येत होता. समजा त्यांच्या फॅमिलीमध्ये मेल मेंबर परत बॉन्ड नाही झाले, 2 फिमेल मेंबर बॉन्ड झाली, तर तिथं चान्स होता की तो फॅमिली बिझनेस स्टॉप होण्याचा. पण पार्टनरशिप मुळे काय झालं? हा जो पॉइंट आहे तो ड्रॉबॅक जो आहे तो कव्हर झाला. इथं दुसरे आपण पार्टनर्स इन्व्हॉल्व करतोय, त्यामुळे जास्ती काळ ते पुढे कंटिन्यू राहू शकतात आणि ते कोणत्या एका पर्सन वरती डिपेंड नसतं. समजलेत का सगळ्यांना ऍडव्हान्टेज? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेज. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड
it is difficult to maintain mutual understanding and harmony among the partners. सो पार्टनरशिपचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत व्हेरियस, तसे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. जसं की त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तो एक पर्सन तिथे घेऊ शकत नाही. त्या सगळ्या पार्टनर्सचं त्याच्यामध्ये ऍग्रीमेंट असलं पाहिजे. सो सगळ्या पार्टनर्सनी बसून डिसाइड करून एखादा डिसिजन घेतला जातो. सो हा डिसिजन घेण्याची ही जी सिस्टीम आहे ती जेवढी बेनिफिशियल आहे तेवढी कधी कधी त्याचे डिसएडव्हान्टेज पण किंवा लिमिटेशन पण आपल्याला दिसून येतात. जसं की इट इज डिफिकल्ट टू मेंटेन म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्या जेवढे पण ते पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होणं प्रत्येक पॉइंटला हे खूप डिफिकल्ट असतं. अँड हार्मनी अमंग द पर्सन. सो हार्मनी म्हणजे काय, एक जो बिझनेस रन करण्याचा एक जो रिदम असतो किंवा बिझनेस कंटिन्यू करण्यामध्ये जी एक कन्सिस्टन्सी असते त्याच्यामध्ये कुठेतरी ब्रेक होण्याचा किंवा ब्रेक लागण्याची शक्यता असते. कारण प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल पॉइंट्स वेगळे असतात, प्रत्येकाची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे म्युच्युअल अंडरस्टँडिंग होत नाही आणि तिथं कुठेतरी त्या पार्टनरशिपला ब्रेक लागण्याचा चान्स असतो. सो पहिलं डिसएडव्हान्टेज समजलंय. समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes. Okay. Next, the dishonesty or incompetent partner. जे काय पार्टनर्स आहेत ते कसे, जर आता पार्टनरशिप मध्ये व्हेरियस पार्टनर्स असतात, सो प्रत्येकाचं बिहेवियर वेगवेगळं असतं. मग त्यामध्ये जर डिसऑनेस्ट पार्टनर जर भेटला तर डेफिनेटली तो पार्टनर काय होणार आहे, ते पार्टनरशिप बिझनेस कुठेतरी फ्लॉप होणार आहे. सो त्याच्यासाठी नेक्स्ट डिसएडव्हान्टेज काय आहे, dishonesty or incompetent partner. And then third disadvantage is there is a lack of stability in the business. जसं की बिझनेस कंटिन्यू पण आपण करू शकतो तसं तिथं इनस्टॅबिलिटी पण आहे. कारण जे पार्टनर्स आहेत त्यांची कधीतरी डेथ होईल, कधीतरी त्यांची रिटायरमेंट होईल, किंवा त्यांनी जेवढे अग्रीमेंट केले म्हणजे बिझनेस व्यवस्थित रन होईल तोपर्यंत त्यांनी जेवढे अग्रीमेंट केले ते एक्सपायर पण होऊ शकते, ते इयर ऑफ व्हॅलिडिटी पण एक्सपायर होऊ शकते. नेक्स्ट disadvantage is generally the public does not have much faith in a partnership business because secrecy not maintained. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. जसं की डिसऑनेस्टी आहे तसंच सिक्युरिटी नॉट मेंटेन. प्रत्येक बिझनेसच्या ग्रोथ मध्ये एक सक्सेसचा फॉर्म्युला असतो की त्यांना माहित असते की ह्या गोष्टी केल्यामुळे एवढं जास्त प्रॉफिट होईल, ह्या गोष्टी एवढ्या केल्यामुळं मग इथं आपल्याला अजून चान्सेस आहेत बिझनेस ग्रो करण्याचे. तसं जर पार्टनरशिप मध्ये तुम्ही केला आणि तुमच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर तो बिझनेस टिकतो. पण जर समजा तुमच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसेल तर तिथं काय होतं, सिक्युरिटी मेंटेन राहत नाही. म्हणजे जे काही सिक्रेट्स आहेत ते मेंटेन राहत नाही, ते काय होणार, ते स्पॉइल होणार. सो आउटसाइडर पर्सनला ते जर सिक्रेट समजले तर तुमचा बिझनेस जो आहे त्याची जी डिमांड आहे मार्केटमध्ये ती कुठेतरी कमी व्हायला लागते. सो अदर्स जे पीपल्स आहेत ते तुमचे सिक्रेट घेतात आणि त्याच्यानुसार वर्क करतात, अजून मॉडिफाय करतात आणि पुढे निघून जातात. पण जर पार्टनर डिसऑनेस्ट असेल, इनकम्पेटंट असेल तर ही प्रॉब्लेम होतो. सो सिक्युरिटी नॉट मेंटेन. नेक्स्ट आहे पार्टनर्स बिअर अँड अनलिमिटेड लायबिलिटी फॉर द डेबिट्स ऑफ द फर्म. जे काय पार्टनर्स आहेत त्यांच्याकडे अनलिमिटेड लायबिलिटी असल्यामुळं ते कधी पण मनी विड्रॉ करू शकतात. त्यांचा जो शेअर्स आहेत तेवढी इक्वल शेअर ते ऍट अ टाइम पण विड्रॉ करू शकतात. पार्टनर्स who want to withdraw his capital from the firm will not able to do so unless all the other partners agree to it. आता इथं नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, जसं की वरच्या पॉइंट मध्ये सांगितलंय की तेवढं त्याच्याकडे जेवढा शेअर आहे प्रॉफिटचा तेवढं तो ऍट अ टाइम पण घेऊ शकतो, रिमूव्ह करू शकतो काय इयर मध्ये कधी पण. पण त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली, सो इथं कॅपिटल त्याने जेवढा प्रोव्हाइड केलाय तो जर कॅपिटल त्याला विड्रॉ करायचा असेल, सगळंच मी काय जेवढं इन्व्हेस्टमेंट केली तेवढी सगळीच रिटर्न घ्यायची असेल विथ प्रॉफिट, तर तिथं बाकीच्या पार्टनर्सला तिथं ऍग्री करावं लागतं किंवा त्यांचे अग्रीमेंट असेल तरच हे होऊ शकतो. सो दिस इज ऑल्सो डिसएडव्हान्टेज. जर एखादा पार्टनरला खूप गरज आहे
तो आता पुढे कंटिन्यू करू शकणार नाही ड्यू टू इकॉनॉमिकल प्रॉब्लेम, तर तिथं त्याला स्वतःचा शेअर पण आणि स्वतःची केलेली इन्व्हेस्टमेंट पण विड्रॉ करायची वेळ आली तर तो पटकन करू शकत नाही अनलेस अँड अंटिल अदर पार्टनर्स आर अग्रीड टू इट. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next is kinds of partner. So इथं पार्टनरशिप हा पॉइंट कम्प्लीट होतोय. तो पार्टनरशिप मध्ये आपण काय बघितलं? पार्टनरशिपच्या डेफिनेशन बघितली, व्हेरियस डेफिनेशन, बेसिक डेफिनेशन बघितल्या, पार्टनरशिप आणि फर्मच्या पार्टनरशिप डीडची पण डेफिनेशन बघितली. त्यानंतर सायलेंट फीचर बघितले, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हे आपण लर्न केलं अंडर पार्टनरशिप. आणि नेक्स्ट इथं बीट आहे तो आहे काइंड्स ऑफ अ पार्टनर. जेव्हा आपण पार्टनर्स इन्व्हॉल्व होतात पार्टनरशिप मध्ये त्याच्यामध्ये व्हेरियस फॉर्म्स असतात किंवा व्हेरियस पार्टनरचं काय म्हणतो बेसिक नेचर असतं. इथं आपण ते लर्न करणार आहोत. देर आर 6 पार्टनर्स. फर्स्ट इज अ ऍक्टिव्ह और वर्किंग पार्टनर. सो काइंड्स ऑफ पार्टनर मध्ये आपल्याला काय शिकायचंय? जेवढे पण पार्टनर त्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांचे वेगवेगळे रोल असतात किंवा ते वेगवेगळे त्यांचं बिहेवियर असतं. त्यानुसार आपल्याला समजतं की कोणत्या फॉर्म मध्ये हे आहेत. So the partners of a firm may be divided into following type. First type is active or working partner. So active partner आपण कोणाला म्हणणार? He takes an active part in the management of the firm business. जे पण काय बिझनेस आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये तो जर ऍक्टिव्हली वर्क करत असेल, जेवढं पण बिझनेस मध्ये काम असतं त्यांचं वर्क असतं तेवढं सगळं तो ऑन दी टाइम तो कम्प्लीट करायचं ट्राय करत असेल किंवा तो करत असेल तर त्याला आपण ऍक्टिव्ह पार्टनर म्हणतो. ही बिअर्स अँड अनलिमिटेड लायबिलिटी फॉर द डेबिट्स ऑफ द फर्म. जे पण काही डेबिट्स आहेत फर्म मधले त्याच्यासाठी त्याला अनलिमिटेड लायबिलिटी दिली जाते. त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह पार्टनर. जे 24 तास ड्युटीवरती असतात, वर्क करतात आणि तो बिझनेस पुढे न्यायचा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, त्याला आपण ऍक्टिव्ह पार्टनर किंवा वर्किंग पार्टनर म्हणतो. सेकंड टाइप इज स्लीपिंग और इनएक्टिव पार्टनर. A sleeping partner does not take any active part in the management of the firm business. जे पण काय स्लीपिंग पार्टनर्स आहेत ते काय करतात? एकदाच फक्त काय करतात? पार्टनरशिप मध्ये येतात आणि एकदाच इन्व्हेस्टमेंट करतात. तर समथिंग समजा त्यांनी 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचा शेअर पण जास्त आहे बाकीच्या पेक्षा आणि त्यांनी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट पण केली. पण ते पुढे काय करतात? इन्व्हेस्टमेंट करतात आणि फक्त प्रॉफिट जेवढं आहे जेवढं त्यांचं शेअर आहे तेवढं ते मंथली किंवा इयरली घेत राहतात. पण स्वतः त्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत, कोणत्या मॅनेजमेंटच्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्हली पार्ट घेत नाहीत आणि वर्क करत नाहीत किंवा ते पुढं जायचं कसं हे पण ते बिझनेस मध्ये बघत नाहीत. ते काय करतात? फक्त इन्व्हेस्टमेंट करून त्या इन्व्हेस्टमेंट वरची प्रॉफिट जे आहे किंवा शेअर जे आहे ते स्वतःकडे फक्त घ्यायचं काम करतात. त्यांना म्हणतो आपण स्लीपिंग और इनएक्टिव्ह पार्टनर. सो ही हाऊएव्हर कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल. जे पण काय आहे त्यांनी बिझनेस मध्ये कॅपिटल त्यांनी तिथं दिलेलं असतं, फायनान्शियल रिसोर्सेस प्रोव्हाइड करून दिलेले असतात, पण स्वतः कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. अँड शेअर्स ऑफ द प्रॉफिट लॉसेस ऑफ द फर्म. हिज लायबिलिटी फॉर द डेबिट्स ऑफ द फर्म इज अनलिमिटेड. तर सगळ्या पार्टनरकडे अनलिमिटेड लायबिलिटी असते आणि डेबिट्सची पण अनलिमिटेड लायबिलिटी असते. नेक्स्ट आहे नॉमिनल पार्टनर. ही ओनली लेंड्स हिज नेम टू द फर्म ॲज अ पार्टनर. हे जे पार्टनर आहेत नॉमिनल पार्टनर ते कसे असतात? त्यांचं फक्त नाव असतं की ह्या बिझनेस मध्ये हे पण पार्टनर आहेत. ही नायदर इन्व्हेस्ट एनी कॅपिटल नॉर क्लेम एनी शेअर इन द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. हे जे आहेत ते इयरली स्वतःचे इन्व्हेस्टमेंट काय करत नाहीत कॅपिटल मध्ये किंवा त्याच्यावरचा जो शेअर आहे त्या शेअर साठी पण त्यांनी कधी क्लेम करत नाहीत की मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि एवढा शेअर मला मिळायला पाहिजे, असं पण कधी करत नाहीत. फक्त त्यांचं काय असतं नावापुरते, जे आपण म्हणतो की नावापुरते पार्टनर्स आहेत पण कोणत्याच ऍक्टिव्हिटी मध्ये पार्ट घेत नाहीत आणि त्या बिझनेस मधून जे काय प्रॉफिट होणार आहे, जे काय शेअर्स मिळणार आहेत ते पण कधी घेत नाहीत. तर दिस इज कॉल्ड अ नॉमिनल पार्टनर.
he does not take any part in the management of a firm business. He bears an unlimited liability for the debits incurred by the firm. पण त्यांच्याकडे काय असती, लायबिलिटी असती, अनलिमिटेड लायबिलिटी त्यांच्याकडे असती आणि डेबिट्स जे काय आहेत ते इन्क्युअर्ड करण्याचे पण त्यांच्याकडे लायबिलिटी असते. तर हे 3 पार्टनर समजलेत. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, फर्स्ट कोणता होता? Active or working. Active and working. ओके, ऍक्टिव्ह आणि वर्किंग पार्टनर आपण कसं डिफाइन करतो? ऍक्टिव्ह पार्टनर आपण कोणाला म्हणणार? Active part in the management of the business. Management of the firm. ओके, जे ऍक्टिव्हली पार्ट घेतात बिझनेस मध्ये, ज्या पण काय ऍक्टिव्हिटी सुरू असतात त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये हे सगळे इन्व्हॉल्व असतात, त्यांना आपण ऍक्टिव्ह पार्टनर म्हणतो. जे 24 आवर्स त्या बिझनेस साठी वर्क करतात त्यांना आपण ऍक्टिव्ह पार्टनर म्हणतो. सो स्लीपिंग पार्टनर कोणाला म्हणायचं? जे पार्टनर ऍक्टिव्ह नसतात कोणत्याच गोष्टी. ओके, ऍक्टिव्ह नसतात. मग पण अजून एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये, इन्व्हेस्टमेंट करतात नंतर न काय त्यांना म्हणजे शेअर त्यांचा दृष्टिकोन नसतो. ओके, ते एकदाच इन्व्हेस्टमेंट करतात आणि इन्व्हेस्टमेंट वरच त्यांनी काय करतात, शेअर्स घेतात. जेवढी आपण इन्व्हेस्टमेंट केली तेवढी ते प्रॉफिट त्याच्यावरच घेतात, पण पुढे तो बिझनेस स्मूथली रन करण्यासाठी जे काय ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये पार्ट घेत नाहीत. आणि नॉमिनल पार्टनर्स कोणाला म्हणायचं? जे पार्टनर फक्त नावापुरते पार्टनरशिप मध्ये असतात. Okay, nominal partners are those partners who neither invest any capital or nor claim any share in the profit of the business. म्हणजे ते काय करतात, एखादं जेव्हा पार्टनरशिप नवीन असते की एखादा आपल्याला पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा आहे, मग त्यावेळेस इनिशियल लेवलला त्यांनी काय केलेलं असतं, कुठेतरी पहिल्यांदा त्यांनी स्वतःची इन्व्हेस्टमेंट केलेली असते. मग त्यावेळेस त्यांच्याकडे जेवढं होतं तेवढं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले. त्यानंतर ना थोडे वर्षांनी काय करतात, ते परत इन्व्हेस्टमेंट पण करत नाही आणि त्याच्या शेअर्स पण मागत नाहीत त्याच्यावरचे. तर दिस इज कॉल्ड अ नॉमिनल पार्टनर. नायदर इन्व्हेस्ट एनी कॅपिटल और नॉर क्लेम एनी शेअर्स इन द बिझनेस. मग त्यांना कसं असतं, त्यांनी सुरुवातीला कुठेतरी ते त्यांचं इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत त्यांना ऍज अ पार्टनर म्हणून आपल्याला तिथं इनलिस्ट करावं लागतं, पण ते पुढे कंटिन्यू किंवा रनिंग मध्ये नसतात. हे 3 समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next is a partners in a profit only. So in that he invests his capital only with a view to earn a share in a profit of the firm. जे पण काय पार्टनर्स इन प्रॉफिट ओनली जे आहेत ते काय करतात, हे पार्टनर्स कसे असतात, स्पेसिफिक टाइम पिरियड पुरते असतात. म्हणजे ज्या वेळेस एखादा बिझनेस चांगला रनिंग मध्ये असेल, त्याच्यामध्ये खूप त्याचं ब्रँडिंग खूप झाले, लोक खूप ओळखतात ह्या बिझनेसला, त्यामध्ये काय होतात, व्हेरियस पार्टनर्स इन्व्हॉल्व्ह होतात. पण त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असतो की फक्त आम्हाला जास्त अर्निंग झाली पाहिजे, जास्त शेअर्स मिळले पाहिजे. सो ही इन्व्हेस्ट हिज कॅपिटल ओनली with a view to earn a share in a profit of the firm, and he has no liability as a regard to any losses suffered by the firm. म्हणजे जर एखादा बिझनेस परत इन्व्हेस्टमेंट ह्यांनी केल्यानंतर ना जर तो बिझनेस लॉस मध्ये गेला तर त्या लॉस मध्ये ह्यांचा कोणताही पार्ट नसतो. म्हणजे त्या लॉस मध्ये परत ह्यांच्याकडे तो लॉसचा जो लोड आहे किंवा शेअर्स आहे तो ह्यांच्याकडे जात नाही, फक्त ह्यांच्याकडे काय जाणार, प्रॉफिट जाणार, प्रॉफिटचा शेअर फक्त जाणार. लायबिलिटी फॉर द फर्म्स डेबिट इज हाऊएव्हर अनलिमिटेड. पण लायबिलिटी कशी असणार आहे, डेबिटची लायबिलिटी अनलिमिटेड असणार आहे. ज्यावेळेस एखादा बिझनेस प्रॉफिट मध्ये असतो, फक्त तेवढ्या स्पेसिफिक टाइम पिरियड पुरतं 1-2 वर्षासाठी फक्त हे पार्टनर्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि स्वतःचे शेअर घेतात, इन्व्हेस्ट करतात आणि शेअर घेतात, पण ते परमनंट पार्टनर नसतात.
सो ते प्रॉफिट पुरते आलेले असतात. नेक्स्ट आहे सिक्रेट पार्टनर. So a partner who does not want to fact of his being a partner to be known to outsider. So जे पण बिझनेस असतो पार्टनरशिप मध्ये त्याच्यामध्ये सिक्रेट पार्टनर पण असतात. ते सिक्रेट पार्टनर काय करतात, स्वतःची इन्व्हेस्टमेंट पण करतात, त्यांना त्यांचा शेअर पण ती कंपनी देते, पण त्या पार्टनर्सला सांगायचं नसतं की मी ह्या पण बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे जे बाहेरचे जे लोक असतात किंवा बाहेरचे जे आउटसाइडर पीपल्स असतात त्यांना फक्त माहित होऊ द्यायचं नसतं की ह्या बिझनेस अंडर हा पण वर्क करतोय. सो त्याला काय म्हणतो आपण, सिक्रेट पार्टनर. अ पार्टनर हु डज नॉट वॉन्ट टू द फॅक्ट ऑफ हिज बिंग अ पार्टनर टू बी नोन टू आउटसाइडर. आउटसाइडरला फक्त माहित होऊ द्यायचं नसतं की ह्या बिझनेस मध्ये हा पार्टनर पण इन्व्हॉल्व आहे. He is known as a secret partner. However, his liability for the firm debits is unlimited. जे काय फर्मचे डेबिट्स आहेत त्याच्यासाठी लायबिलिटी कशी आहे, अनलिमिटेड. नेक्स्ट आहे 6 पॉइंट इज अ मायनॉर पार्टनर. अ पार्टनर बिलो द एज ऑफ 18 बीइंग अ मायनर. जे पण पार्टनर्स आहेत ज्यांचं वय, सो इथं एज लिमिट आहे 18 वर्षाच्या पुढं आपण पार्टनर म्हणू शकतो, पण जे बिलो द एज ऑफ 80 आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मायनॉर पार्टनर. तर ते पार्टनर आहेत आतापुरते, पण त्यांच्या एज रिस्ट्रिक्शन मुळे त्यांना ऑफिशियली पार्टनर असं आपण कन्सिडर करू शकत नाही. तर ही डज नॉट एन्जॉय द राइट्स ऑफ अ फुल फिल्ड पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म. म्हणजे जे पण काय पार्टनर्सला जेवढे पण लायबिलिटी असते किंवा जे अदर जे काय बेनिफिट असतात, राईट्स असतात, अथॉरिटी असते, तेवढी पूर्ण अथॉरिटी ह्या पार्टनर्सला आपण देत नाही ड्यू टू एज रिस्ट्रिक्शन. A minor as a partner is entitled to a share in the profits and property of the profit and the property of the firm. जे पण मायनर पार्टनर्स आहेत त्यांना आपण त्यांच्या हिस्साचा शेअर देतो आणि जेवढी पण काय प्रॉपर्टी मध्ये त्यांनी जेवढं पण काही इन्व्हेस्टमेंट केले ऍज पर त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण त्यांना त्याच्यावरचा शेअर पण तिथं प्रोव्हाइड करतो, पण ऑफिशियली पार्टनर म्हणून इन्क्लूड करत नाही. हिज लायबिलिटी फॉर द फर्म डेबिट इज लिमिटेड. आणि त्यांची लायबिलिटी पण कशी असते, लिमिटेड असते. जे पण फर्मचे जे डेबिट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांची लायबिलिटी लिमिटेड असते. मायनॉर पार्टनर्स हॅज अ चॉईस टू कंटिन्यू ॲज अ पार्टनर ऑर नॉट. म्हणजे मायनॉर पार्टनर्स असतात त्यांच्याकडे चॉईस असते की हा बिझनेस पुढं ह्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये हा पुढे कंटिन्यू करायचा किंवा नाही. इफ he does not give a public notice of his choice within 6 months, he will be treated as a having a decided to continue as a partner. So जो पण त्यांचा काय डिसिजन आहे तो डिसिजन त्यांना 6 महिन्याच्या आत सांगायचा असतो की तुम्ही आता तुम्ही समजा 6 महिने त्या पार्टनरशिप बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहात, पण तुमचं एज कमी आहे त्यामुळे तुम्ही मायनॉर पार्टनर आहात. पण ज्यावेळेस तुमचं एज 18 वय हे कम्प्लीट होतं त्यानंतर ना तुम्ही त्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत का नाही हा जो डिसिजन आहे ते तुम्हाला सांगावं लागतं. तुमचं 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच तुम्हाला ते डिक्लेअर करावं लागतं की होणार आहे ऍज अ पार्टनर म्हणून आम्ही पुढे कंटिन्यू करू किंवा नाही. जर तसं जर समजा त्यांनी ऑफिशियली त्यांनी जर नाही सांगितलं तर ऍज अ पार्टनर म्हणून त्यांना पुढे परत कंटिन्यू केलं जातं. समजलं का? Yes, ma'am. मायनॉर पार्टनर कोणाला म्हणायचं? Below age of 18. ओके, बिलो एज ऑफ 18. मग ते पार्टनर्स कसे असतात? Minor. मायनॉर पार्टनर म्हणतो आपण त्यांना. काय काय असतं जर एखादा मायनॉर पार्टनर असेल आपल्या पार्टनरशिप मध्ये तर? His liability for the firm debit is limited. ओके, करेक्ट. लायबिलिटी, हा Minor लायबिलिटी partner has choice to continue as a partner or not. ओके, त्याच्याकडे चान्स असतो की तो पार्टनर म्हणून कंटिन्यू करेल किंवा नाही.
लिमिटेड लायबिलिटी असते आणि जे पण काय बाकीचे जे पार्टनर्स असतात त्यांच्याकडे कसं असतं फुल अथॉरिटी असती मग ते ह्या पार्टनरला मिळत नाही जे पण त्यांनी राईट्स आहेत त्यांचे जसे अदर पार्टनर्सचे तसं ह्याच्याकडे फुल अथॉरिटी नसते लिमिटेड अथॉरिटी असते आणि शेअर्स पण कशा असतात ऍज पर देअर इन्व्हेस्टमेंट त्याचे शेअर्स त्याला दिले पण ते शेअर्स पण लिमिटेड असतात सिक्रेट पार्टनर कोणाला म्हणणार A partner who does not want to fact of his being or partner to be known or ओके ते पार्टनर्स कसे असतात की पार्टनरशिप बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात पण त्यांना आउटसाइडर जे पीपल्स आहेत त्यांना फक्त सांगायचं नसतं त्याला आपण सिक्रेट पार्टनर म्हणतो नॉमिनल पार्टनर कोणाला म्हणायचं He only lends his name to the firm as he only leads his name for firm as partner. नेक्स्ट अजून काय मेन पॉइंट काय आहे नॉमिनल पार्टनरचा he neither invested Neither investor any capital nor claims any share in the profit of the profit business. of the business. ओके करेक्ट जे पण नॉमिनल पार्टनर्स आहेत दे आर नायदर इन्व्हेस्ट एनी कॅपिटल और नॉर क्लेम एनी शेअर्स इन द प्रॉफिट ऑफ द बिझनेस हे मेन आहे त्यातलं होप सो यू ऑल आर क्लिअर विथ दिस 2 पॉइंट here we stop our lecture the next lecture is conducted by Hembade madam